परत आमचा विचार बदलण्याच्या आत जा इथून अरुंधती. सांभाळून राहा अरु. काळजी घे स्वतःची. नितीन, तू पुढे हो, अरु येईल मागून. एक मिनिट. सुखी राहा. घरातल्या सगळ्यांचा गैरफायदा घेतला याने. सगळ्यांना विश्वासात घेऊन मग सगळ्यांचा विश्वासघात केला याने. जी मुलगी आपल्या जिवलग मैत्रिणीच्या दागिन्यांवर डोळा ठेवून आहे अशी मुलगी ना माफीच्या लायकीचीही नाहीये. तुम्ही मला का सॉरी म्हणताय? तुम्ही मेघाचा अपमान केलात ना, तिच्याशी वाईट वागलात ना, मग जाऊन तिची माफी मागा. नितीन, तू बाहेर जाऊन थांब. आम्ही ड्रायव्हरला फोन करून गाडी काढायला सांगतो आणि अरुला घेऊन आलोच. मेघा, मेघा, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. आता मी नाही बोलू शकत. एक मिनिट. मी फक्त मला एवढंच सांगायचं की मी मगाशी जे काही वागलो तुझ्याशी ते खरंच खूप चुकीचं वागलो आणि त्यासाठी I'm sorry. मी खरंच चुकलो. मी वाटेल तसं बोललो तुला, पण माझ्या मनात तसं काहीच नव्हतं. मला फक्त ऍक्च्युली मला अरुणी सांगितलं तुला तुझी माफी मागायला, म्हणून मी आलो तुझी माफी मागायला. मेघा,
आय एम रिअली सॉरी. अरुणनी जरी सांगितलं असलं की बाबा तू जाऊन माफी माग, तरी पण मला खरंच खूप वाईट वाटतंय. मेघा, एक विचारू का? तुझं लग्न झालंय का? नाही, ते कपाळावर कुंकू होत. दिग्विजय, मम्मा, एवढ्या रात्री तू मेघाच्या रूम मध्ये काय करतोस? मम्मा, ते मी मेघाला सॉरी म्हणायला आलो होतो. मी खरंच खूप चुकीचं वागलो. ओ दिग्विजय, ओरडताना मात्र सगळ्यांसमोर ओरडलास आणि गुपचूप येऊन माफी का मागतोयस? हे काही बरोबर नाही. चुकीचं वागताना काहीच वाटलं नाही, मग आता माफी मागताना वाईट का वाटतंय? एनिवे, तुला तुझी चूक समजली आहे यातच सगळं आलं. मग मेघा, माफ केलंस ना आमच्या दिग्विजयला? गुड. चला, शेवट गोड तर सगळं गोड. चल दिग्विजय. गुड नाईट मेघा. गुड नाईट मेघा. चल नितीन, मी तयार आहे. चल. अरू, तुला खरंच या घरापासून, इथल्या माणसांपासून दूर जायचंय? नितीन, बोलण्याची काही गरज नाही. तुझे डोळे सगळं बोलून गेलेत. अरू, तू सगळ्यांना फसवू शकतेस, पण स्वतःच्या मनाला तरी नको फसवूस. प्लीज. तू आता कितीही प्रयत्न केलास ना, तरी तू या घरापासून दूर नाही जाऊ शकत. आता हेच तुझं नशीब समज आणि स्वीकार कर त्याचा. तू दिग्विजय शिवाय नाही जगू शकत अरू, आणि हे मी तुझ्या डोळ्यात बघितलंय. चल, येतो मी. बाय. अरे देवा, नवरा इतक्या रात्री रूम मधून बाहेर जातो तर काय? बापरे, किती वाजले? इतक्या रात्री नवरा रूम मधून बाहेर पडला आणि ह्या बायकोला त्याचं काही नाही. एखादी बायको असली असती तर विचारलं असतं की काय हो, इतक्या उशिरा कुठे चालला? माझा नशीबच खराब आहे. काय काय झालं? दिग्विजय, तुम्ही कुठे गेला होतात हे जरी मला माहित नसलं ना, तरी कल्पना नक्कीच आहे. मी जाऊन तिला बोललो. काय? तुझ्या लाडक्या मैत्रिणीला मी मनापासून सॉरी बोलून आलोय. बस खुश. थँक्यू सो मच. मेघाला खरंच खूप बरं वाटलं असेल. अरू,
अरू पण एक गोष्ट तुम्हाला सांगितलं नाहीस जी मला कळली. कुठली गोष्ट? मेघाचं लग्न झालंय. तुला माहिती होतं आणि तुम्हाला सांगितलं नाहीस? बरं काय करतो तिचा नवरा? म्हणजे ती नवऱ्यासोबत वगैरे राहत नाही का? आय एम सॉरी, तो तिचा खाजगी प्रश्न आहे, पण तरी असं जस्ट इन जनरल विचारतोय. तुम्हाला कसं, आय मीन कोणीच सांगितलंय? कोणी सांगितलं म्हणजे काय? अगं तिने ना कपाळाला कुंकू लावलं होतं आणि ते लग्न झालेल्या बायका जसं लावतात ना कुंकू, अगदी तसंच होतं. त्यात कुंकू लावलेलं असलं म्हणून काय लगेच लग्न झालेलं असलं पाहिजे का? हा, असा अंदाज बांधणार लगेच तुम्ही? अगं तसं नाही, पण तिने असं लावलेलं ना म्हणून. म्हणजे परत ह्या गोष्टीवर भांडणार आहात का तुम्ही माझ्याशी? ओके सॉरी, बस. आणि तसंही तुम्ही लग्न झालेल्या बायकांकडे इतकं निरखून कधीपासून पाहायला लागलात? गुड नाईट. वा, व्हेरी गुड दिग्विजय, असंच वागा. आता मी ना तुमच्याशी बोलणारच नाही. दाजी आओ, आत्ता मी एवढी धावपळ आणि दगदग केली ना तरच जास्त दिवस जगू शकते, नाहीतर दाजी, हे काय तुम्ही अजून चहा नाही केलात? सगळे येतील ना आता खाली नाश्त्याला. बरं, मी नाश्त्याचं बघते, तुम्ही चहाचं बघा. हा, काय झालं दाजी, असं का बघताय? हे पुरी, अशीच हसत राहा. अगं हसण्यानं दुःख झेलणं सोपं जातं. खरं तर अरू, मी तुझ्यावर रागावणार होतो, ओरडणार होतो, पण तुला हे असं हसताना बघितलं आणि माझा राग कुठच्या कुठे गेला बघ. पण नाही, तरी बी मी तुझ्यावर ओरडणार आहे. अगं हे पोरी, काय चालवलंयस तू? अशी धावपळ दगदग कशा पायी करतेस? अगं आता ठीक आहे ग, पण पोरी पुढं ही धावपळ दगदग तुला. दाजी आओ, आत्ता मी एवढी धावपळ आणि दगदग केली ना तरच जास्त दिवस जगू शकते, नाहीतर. दाजी तुम्हाला खरं सांगू का, मला एकदम छान वाटतंय, एकदम बरं असल्यासारखं वाटतंय. म्हणजे कसलं बळ आलंय माहिती नाही, पण कसलाही त्रास नाही, वेदना नाही, काही नाही. मला एकदम ठणठणीत बरं झाल्यासारखं वाटतंय दाजी, खरंच. कदाचित जी गोष्ट मला हवी आहे ती माझ्या नजरेसमोर आहे म्हणून असेल. हे बघ, मी आता तुझं काय बी ऐकणार नाही, जाऊन आराम कर. चल दाजी, तुम्ही माझा ऐका. मला एक सांगा, पोह्यांसाठी ओलं नारळाचं खोबरं लागतं की सुकं? ओलं ओलं ना? आहे आपल्याकडे? बघावं लागेल. नसेल तर पटकन जाऊन घेऊन या. हा दाजी, प्लीज जा, लवकर घेऊन या. मेघा, तू काही काम करतेस? मला थोडीशी तुझी मदत लागेल. मला कांदे पोहे बनवायचे. काय ना, अरूला कांदे पोहे खूप आवडतात. ऍक्च्युली काय आलं, काल ना ती जाम रुसली आहे माझ्यावर, तर म्हणून म्हटलं सकाळी सकाळी कांदे पोहे बनवूया, म्हणजे ती खुश होईल. काय वाटतं? मी बनवून देते. नाही 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 नाही, मी बनवणार आहे, तू फक्त मला मदत कर. एक काम कर, ते कांदे घेऊन कापून ठेव. आणि पोहे आहेत का आपल्याकडे? हो आहेत ना. आणि तेल कुठे आहे? तेल तेल तिथेच आहे बघा, उजवीकडे. हे काय तिखट आहे का पोहे? मग ते पाणी छान झाले. नक्की?
मेघा ते कांदे कापून झालेत सगळे. मिरच्या कुठे आहेत? फ्रीज मध्ये. एवढ्या मिरच्या? मग अरुंधतीला एवढं तिखट आवडत नाही. आपण ह्या एका मिरचीने तिखट नाही लागणार ना? वास तरी एक नंबर येतोय. आय एम शुअर अरुला हे पोहे नक्की आवडणार आहेत बघ. म्हणजे पोह्याचा असा पहिला घास खाल्ल्या खाल्ल्या तिचा असा राग असा पिघळून जाईल. चल मी हे पोहे टेबलवर नेतो. मेघा 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 एक मिनिट. हा तू जरा टेस्ट कर ना. म्हणजे कसं तुला आवडलं तर सगळ्यांना आवडते. कर ना. काय तिखट आहे का पोहे? मग ते पाणी छान झाले. नक्की? ओके चल. मेघा थँक्स ना.